आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी पांढरा शुभ्र आणि कुरकुरीत तयार होणारा उपवासाचा नायलॉन साबुदाणा चिवडा. बनवायला खूप सोपा आहे. रेसिपी खूप सिंपल आहे. पण जर इथे काही चुका टाळल्या तर एकदम मार्केट स्टाईल कुरकुरीत पांढरा शुभ्र उपवासाचा नायलॉन साबुदाणा चिवडा तयार होतो. खूप जणांचा उपवासाचा चिवडा खाताना कडक लागतो किंवा खूप जास्त तेल पितो. आज इथे आपण चिवडा बनवताना काही टिप्स दिलेल्या आहे, त्या फॉलो करा आणि याच पद्धतीने घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यापासून घरातल्या घरात तुम्ही उपवासाचा कुरकुरीत नायलॉन साबुदाणा चिवडा करून खाऊ शकता. हे बघा किती छान उपवासाचा नायलॉन साबुदाणा चिवडा तयार झाला. त्यामुळे आता मार्केटमध्ये जायची गरज नाही. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनलमध्ये. रेसिपी तर तुम्हाला कळालीच आहे. त्यामुळे लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य बघूया. उपवासाचा नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 250 ग्रॅम नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे. हे बघा, नायलॉन साबुदाणा अशा प्रकारे जाड दिसतो रेग्युलर साबुदाण्यापेक्षा. तुम्हाला हा साबुदाणा कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली भेटेल. त्यानंतर 250 ग्रॅम बटाट्याचा किस. इथे मी बटाट्याचा किस पण जास्त घेतलेला आहे. मला आवडतो त्यामुळे. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही कमी पण करू शकतात किंवा यापेक्षा जास्त प्रमाण पण वाढवू शकतात. 250 ग्रॅम शेंगदाणे, 1 वाटी बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या. इथे आपल्याला मिरच्या गोल-गोल कट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. आता इथे नायलॉन साबुदाणा तळायच्या आधी आपल्याला एक ट्रिक फॉलो करून घ्यायची आहे. ते म्हणजे आपल्याला साबुदाण्यावर पाण्याची कोटिंग करून घ्यायची आहे. पाण्याची कोटिंग केल्यामुळे साबुदाण्याला थोडंसं ओलसरपणा येतो. त्याने साबुदाणा छान दुप्पट-तिप्पट फुलतो. आता यामध्ये आपण 1 चम्मच पाणी ॲड करून घेऊया. आता हाताच्या सहाय्याने आपण साबुदाणा चांगला मिक्स करून घेऊया, म्हणजे साबुदाण्याला पाणी लागले जाईल. आता इथे साबुदाण्याला पाणी लागलं. तुम्ही बघू शकता त्याला थोडंसं ओलसरपणा आलेला आहे. आता यावर आपण झाकण ठेवूया. इथे आपण 2 मिनिटासाठी साबुदाणा झाकून ठेवणार आहोत. 2 मिनिटापेक्षा जास्त ठेवायची गरज नाही. आता इथे 2 मिनिटासाठी साबुदाणा झाकून ठेवला होता. झाकून ठेवल्याच्या नंतर साबुदाणा एकमेकाला चिटकलेला आहे. तो आता हाताच्या सहाय्याने मोकळा करून घ्यायचा. ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाची आहे साबुदाणा तळायच्या आधी. असं केल्याने साबुदाण्याला पाण्याची कोटिंग बसते आणि तळल्याच्या नंतर साबुदाणा छान दुप्पट-तिप्पट फुलतो. आता इथे साबुदाणा तयार आहे तळण्यासाठी. आता आपण नायलॉन साबुदाणा तळून घेऊया. त्यासाठी मी कढईमध्ये ऑइल ठेवलं होतं गरम करायला. इथे आपल्याला ऑइल चांगलं कडकडीत गरम पाहिजे, म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित फुलतो. आता इथे गरम झालेल्या ऑइलमध्ये आपण लगेच साबुदाणा ॲड करून घेणार आहोत. इथे थोडं-थोडं करून साबुदाणा ॲड करायचा आहे आपल्याला, कारण की तो फुलतो नंतर ऑइलमध्ये गेल्याच्या नंतर. आता आपण साबुदाणा हलवून घेऊया, म्हणजे तो एकसारखा तळला जातो. आता खूप जणांचा साबुदाणा तळताना चुकी होते. साबुदाणा ऑइलच्या वरती आले की त्यांना वाटतं की आपला साबुदाणा व्यवस्थित तळला गेला, पण तो तसा तळला जात नाही. तो आतून कच्चाच राहतो, फक्त ऑइलच्या वरती येतो. जोपर्यंत साबुदाण्यामधून तडतड आवाज येणं बंद होत नाही, तोपर्यंत आपल्याला साबुदाणा तळून घ्यायचा आहे. हे बघा, साबुदाण्याची एक बॅच मी तळून घेतली. आता राहिलेलं सर्व साबुदाणा असंच आपल्याला थोडा-थोडा करून तळून घ्यायचा आहे. इथे साबुदाण्यामधून तडतड आवाज येणं बंद झालं, म्हणजे आपला साबुदाणा व्यवस्थित तळला. आता एक्स्ट्राचं ऑइल पूर्णपणे नितळेपर्यंत आपल्याला साबुदाणा असाच ठेवायचा आहे. आता मी तुम्हाला पुन्हा साबुदाण्याची दुसरी बॅच तळून दाखवते. त्यासाठी गरम ऑइलमध्ये पुन्हा आपल्याला साबुदाणा ॲड करून घ्यायचा आहे. साबुदाणा ॲड केल्याबरोबर झारणीनं हलवून घ्यायचा. त्यानंतर कढईच्या समोर अशा प्रकारे झाकण ठेवायचं, म्हणजे साबुदाणा फुलल्याच्या नंतर त्यामधून ऑइल वगैरे आपल्या अंगावर उडू शकत नाही. इथे साबुदाणा तळताना चटके बसण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळं सेफ्टी म्हणून अशा प्रकारे झाकण किंवा काहीतरी प्लेट घेऊ शकतात तुम्ही, जेणेकरून तुम्हाला चटके बसणार नाही आणि व्यवस्थित साबुदाणा तळला जाईल. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व नायलॉन साबुदाणा मी तळून घेतला. तळून घेतल्याच्या नंतर नायलॉन साबुदाण्याची साईज दुप्पट-तिप्पट झालेली आहे. हे बघा, इथे साबुदाणा छान पॉपकॉर्न सारखा फुलला. हे बघा, हातावर क्रश केल्याबरोबर साबुदाण्याचा चुरा होऊ लागला. याचा अर्थ असा की आपला साबुदाणा एकदम परफेक्ट तळला. आता इथे आपण बटाट्याचा किस तळून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं बटाट्याचा किस ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर किस छान हलवून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित तळला जाईल. हे बघा, किस तळल्याच्या नंतर किती छान दुप्पट फुललेला आहे. आता लगेच आपण हा बटाट्याचा किस बाहेर काढून घेऊया, म्हणजे तो जळणार नाही. यापेक्षा जास्त तळून घेऊ नका. राहिलेले सर्व बटाट्याचे किस याच पद्धतीने तळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता तिथे मी बटाट्याचा किस पण पूर्ण तळून घेतला. आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया.
आता आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत. शेंगदाणे तळण्यासाठी एक्स्ट्रा ऑइल टाकायची गरज नाही. इथे ऑइल गरमच आहे. आता यामध्ये आपण शेंगदाणे ॲड करून घेऊया. आता इथे शेंगदाणे आलटून-पलटून छान तळून घ्यायचे आपल्याला. शेंगदाणे जळणार नाही याची काळजी घ्यायची. इथे शेंगदाण्याला खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत तळून घ्यायचे नाही. शेंगदाण्याचे थोडेसे तडका लागले तर समजून घ्यायचे आपले शेंगदाणे व्यवस्थित तळलेले आहे. हे बघा इथे शेंगदाणे चांगले तळून घेतले. आता या स्टेजला आपण शेंगदाणे बाहेर काढून घेऊया ऑइलच्या. कारण की ऑइलमधून बाहेर काढल्याच्या नंतर पण शेंगदाण्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते. त्यामुळे यापेक्षा जास्त शेंगदाणे तळून घेऊ नका. आता आपण कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत. इथे आपल्याला मिरच्या स्ट्रेनरवरच ठेवायच्या आहे, म्हणजे काढताना आपल्याला सोपं जातं. हे बघा अशा प्रकारे मिरच्या तळून घ्यायच्या आपल्याला. इथे मिरच्या आपण छान कडक होईपर्यंत तळून घेणार आहोत. हे बघा इथे मिरच्या आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. मिरच्यामध्ये जर मॉइश्चर राहिलं तर नायलॉन साबुदाणा चिवडा नरम पडू शकतो. आता मिरच्याची टेस्ट वाढवण्यासाठी आपण यावर थोडंसं मीठ ॲड करून घेऊया. आता इथे नायलॉन साबुदाणा चिवडा बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य तळून घेतलं. इथे मी नायलॉन साबुदाणा एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतला. आता यामध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी आपण नायलॉन साबुदाण्यामध्ये बटाट्याचे किस ॲड करून घेऊया. त्यानंतर तळून घेतलेले शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहे. आता आपण तळून घेतलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करून घेऊया. आता आपण सर्वात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे 2 चम्मच पिठी साखर पण ॲड करू शकता. पण मला इथे पिठी साखर आवडत नाही त्यामुळे मी मीठ ॲड करून घेणार आहे चवीनुसार. आता इथे सर्व साहित्य आपल्याला हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे उपवासाच्या नायलॉन साबुदाणा चिवड्याला छान मीठ लागलं जाईल. हे बघा अशा प्रकारे उपवासाचा नायलॉन साबुदाणा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने नायलॉन साबुदाणा चिवडा बनवून महिनाभर स्टोअर करून खाऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी उपवासाचा नायलॉन साबुदाणा चिवडा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.